नमस्कार. मी अनंत मराठे, ज्योतिर्भास्कर आणि वास्तुविशारद. माझ्या अनंत ॲस्ट्रोज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. 2025ची दिवाळी ही आता उद्या 17 तारखेला शुक्रवारपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त आपल्या सर्वांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा. ही दिवाळी आणि हे वर्ष आपल्याला सुखासमाधानाचं, भरभराटीचं, समृद्धीचं जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. दिवाळीचा सण म्हटला की तो आनंदाचा, प्रकाशाचा सण आहे. सर्व ठिकाणी रोषणाई असते. आपणही नवीन वस्तू खरेदी करतो, गोडधोड खायला करतो, एकमेकांना भेटतो. तर असा हा सर्वत्र आनंद पसरवणारा सण जो आहे तो आपण मोठ्या उत्साहात फक्त भारतातच नव्हे तर सर्व जगामध्ये जास्त चांगल्या प्रकाराने साजरा होत असतो. पण या दिवाळीमध्ये सर्वात महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे लक्ष्मीपूजन. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपण गेले प्रत्येक वर्षी आपल्या घरी लक्ष्मीपूजन होतच असतं आणि हे लक्ष्मीपूजन अमावस्येला होत असतं. तर त्यामुळे दरवर्षी अमावस्या केव्हा येते तो दिवस त्या संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन करत असतो. गेल्या वर्षीही प्रमाणेच यावर्षी सुद्धा अमावस्या 2 दिवस आलेली असल्यामुळे बऱ्याच लोकांना शंका आहेत की अमावस्या 20 ऑक्टोबरला आहे ती धरायची का 21 ऑक्टोबरला आहे ती धरायची आणि मग लक्ष्मीपूजन 20 तारखेला करायचं का 21 तारखेला करायचं. तर या बाबतीत पंचांग असो किंवा धर्मसिंधू असो किंवा इतर शास्त्रीय माहिती असो याच्याप्रमाणे एक सूत्र आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की कोणतीही तिथी जी असते ती सूर्योदयाला जर जी तिथी असेल ती आपण ग्राह्य धरतो. त्यामुळे 20 तारखेला असलेली अमावस्या ही दर्श अमावस्या आहे, दुपारी सुरू होते, ती सूर्योदयाला नाही. त्यामुळे 21 तारखेची जी अमावस्या आहे ती सूर्योदयाला सुरू होते. म्हणून 21 तारखेचा दिवस जो आहे तो अमावस्या म्हणून ग्राह्य धरला जाईल आणि त्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जाईल हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला 21 ऑक्टोबर रोजी मंगळवारी संध्याकाळी लक्ष्मीपूजन करायचं आहे. आता लक्ष्मीपूजनाचे अनेक मुहूर्त दिलेले आहेतच, पण साधारणतः संध्याकाळी 8 ते संध्याकाळी 6 ते 8 पर्यंत आपण लक्ष्मीपूजन करू शकता. कारण ती वेळ ही संध्याकाळी लक्ष्मीचं आगमन होण्याचा काळ आहे. तर या 2 तासामध्ये आपण लक्ष्मीपूजन केव्हाही केलं तरी चालेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, लक्ष्मीपूजन करताना आपण प्रथम श्री गणेशाचं पूजन केलं पाहिजे. कारण कोणतीही पूजा किंवा काहीही श्री गणेशाचं स्मरण केल्याशिवाय त्याचा लाभ होत नाही किंवा सुरुवातच होत नाही. म्हणूनच म्हटलेलं आहे ना की प्रथम तुला वंदितो. त्यामुळे आपल्याला श्री गणेशाची आराधना करायची आहे, त्याचं पूजन सुपारी मांडून करायचं आहे. मग त्याच्याकरता तुमच्याकडे खूप काही गोष्टी नसतील तरी चालतील, कारण शेवटी भावना महत्त्वाची आहे. एका चौरंगावर किंवा एका पाटावरती आपण सुपारी, तांदूळ सुपारी ठेवून त्याच्यावर हळद कुंकू वाहून, फुलं वाहून आपण श्री गणेशाची आराधना करून त्याचं पूजन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला लक्ष्मी म्हणून आपल्यासमोर काही रुपये ठेवलेले असतील, चांदीचे रुपये असतील किंवा माझ्या मताने तर तुम्ही तुमचं पाकिटही ठेवलं पाहिजे. हल्ली तर ई वॉलेट असतं, तर त्यामुळे तुमचा मोबाईलही ठेवला पाहिजे, कारण त्याच्यातच पैसे असतात, त्याच्यातनंच आपण पैसे ट्रान्सफर करत असतो. तर तीही एक लक्ष्मीचंच स्वरूप आहे. मग दागदागिने आहेत, काही शेअर सर्टिफिकेट्सच्या स्वरूपात असतं, कारण शेअर सर्टिफिकेटमध्येच आपली इन्व्हेस्टमेंट आहे जी आपल्याला पुढे उपयोगी पडणार आहे. ह्या सर्व गोष्टी आणि तुमच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी असतील त्या समोर ठेवाव्यात. त्यांचं सगळ्यांचंही पूजन करायचं आहे. त्यांना सगळ्यांनाही आपण आवाहन करायचं आहे. म्हणजे फुलं, गंध, अक्षता, विड्याचं पान आणि सुपारी, नारळ, वस्त्र या सर्व गोष्टीहून नेहमी आपण जशी पूजा करतो तशी पूजा करायचीच आहे. पूजेमध्ये आपण फक्त लक्ष्मी आपल्याला प्राप्त व्हावी हे आपण सांगतोच, पण माझा एक वेगळा विचार आहे. आपल्याला कल्पना आहे की लक्ष्मी ही ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्या समुद्र मंथनामधनं निर्माण झालेलं 8वं रत्न आहे. त्यात जी 14 रत्न निर्माण झाली त्यातलं 8वं रत्न जे आहे ते लक्ष्मी आहे. मग त्यामुळे लक्ष्मी फक्त एकाच ठिकाणी नाही आहे, तर 8ही दिशांमध्ये आहे.
आणि त्या 8ही दिशांमधल्या ज्या लक्ष्मी आहेत त्याची आपल्याला संसारामध्ये प्रत्येक ठिकाणी गरज असते. तर त्या 8 लक्ष्मी कोणत्या? तर त्या 8 लक्ष्मी आहेत. त्यातली पहिली लक्ष्मी आहे ती म्हणजे आदिलक्ष्मी. दुसरी लक्ष्मी आहे ती धनलक्ष्मी. तिसरी लक्ष्मी आहे ती धान्यलक्ष्मी. चौथी लक्ष्मी आहे ती गजलक्ष्मी. 5वी लक्ष्मी आहे ती संतानलक्ष्मी. 6वी लक्ष्मी आहे ती धैर्यलक्ष्मी. 7वी लक्ष्मी आहे ती विद्यालक्ष्मी. आणि 8वी लक्ष्मी जी आहे ती जयालक्ष्मी. म्हणजे आपल्याला ह्या सर्व गोष्टी मिळायला पाहिजेत. आपल्याला प्रगतीही करायची आहे, आपल्याला धनधान्यही पाहिजे आहे, आपल्याला धैर्यही पाहिजे आहे, आपल्याला पैसाही पाहिजे आहे, आपल्याला संतानही पाहिजे आहे, आपल्याला जय मिळाला पाहिजेत किंवा आपल्याला विद्याही मिळायला पाहिजे. तर अशा या सर्व 8 देवता आहेत, या 8 दिशांना आहेत. त्यामुळे आपण लक्ष्मीपूजन एका ठिकाणी बघून, जरी पूर्व दिशेला बघून किंवा उत्तर दिशेला बघून जर आपण पूजन केलं तरी आपण सर्व पूजन झाल्यानंतर आणि लक्ष्मीची आरती, म्हणजे आपण आरती करतोच ना, आर्तपणे विनवणी करणं म्हणजे आरती आहे. तर त्या आरतीमध्ये आपण पहिले गणपतीची आरती, नंतर देवीची आरती, शंकराची आरती आणि असेल तुमच्याकडे अवेलेबल असेल तर लक्ष्मीची आरतीही अवेलेबल असते. ती म्हणून झाल्यानंतर आपण आपल्या भोवती प्रदक्षिणा घालून ह्या सर्व लक्ष्मी 8ही दिशांना आपण प्रदक्षिणा घालून 8ही दिशांच्या लक्ष्मींना आवाहन करायचं आहे की हे अष्टलक्ष्मी आम्हाला तुम्ही प्राप्त होऊन त्याची चांगली प्राप्ती होऊ दे, त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने होऊ दे आणि त्याचा विनियोग चांगल्या पद्धतीने होऊ दे. कारण नुसता पैसा मिळवून चालत नाही, तो चांगल्या ठिकाणी खर्च झाला पाहिजे, त्याचा लाभ आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळाला पाहिजे, अशी विनंती करायची आहे आणि लक्ष्मीपूजन संपन्न करायचं आहे. माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्या सर्वांकरता मुद्दाम तयार केला. त्या लक्ष्मीपूजनाकडे वेगळ्या दृष्टीने बघा, 8ही लक्ष्मींना आवाहन करा, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये धनधान्य लक्ष्मी आपण म्हणतो ना, धनधान्य धैर्य संतान सगळंच आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या सर्वांना आयुष्यामध्ये सुख चांगल्या पद्धतीने मिळेल. कारण हे सर्व गोष्टी सुखाच्यासाठी आहेत. तर असेच आपण सुखी व्हा, गणेशाची लक्ष्मीची पूजन करा. आणि हां, लक्ष्मीपूजन करताना एक गोष्ट विसरू नका, लक्ष्मीच्या बरोबरच श्री विष्णूची किंवा नारायणाची पूजाही केली पाहिजे. कारण आपल्याकडे आपण असं म्हटलं ना, लक्ष्मी एकटी नसते, लक्ष्मीबरोबर नारायण किंवा श्री विष्णूही असतात, ते त्यांचे पती आहेत. तर त्यामुळे त्यांनाही आव्हान केलं पाहिजे, त्यांना विसरून चालणार नाही. आपण लक्ष्मी पूजन करताना नारायणाचंही आपण स्मरण केलं पाहिजे, विष्णूचंही स्मरण केलं पाहिजे, त्यांनाही विनंती केली पाहिजे. कारण जिथे विष्णू असतील, नारायण असतील, तिथे लक्ष्मी असतील. त्यामुळे आपण लक्ष्मी नारायणाचा जोडा आपल्या घरी असला पाहिजे चांगल्या पद्धतीने. मग त्यांनाही आवाहन करायचं आहे, हे मला एक वेगळ्या पद्धतीने सांगायचं होतं. तर धन्यवाद. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अनंत मराठे माझा फोन नंबर आहे, मी खाली दिलेला आहे. धन्यवाद.